आज सालाबादप्रमाणे आमच्या काशेगावच्या यल्लामा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक उपलब्ध झालेले आणि रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे। आता थोड्याच वेळापूर्वी भाऊसाहेब देशमुख यांचा नैवेद्य त्या ठिकाणी देवीला गेलेला आहे, देशपांड्यांचं गेलेलं आहे। आता आमचा लिंब आणि नैवेद्य सालाबादप्रमाणे यावर्षी देवीला जाणार आहे आणि जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त परंपरा या देवीची यात्रेची आहे। उद्या दुपारनंतर देवीचा प्रवेश होईल आणि त्यानंतर यात्रा संपणार। 100 वर्षापेक्षा जास्त परंपरा या ठिकाणी झालेली आहे आणि ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत आणि सर्व गावातील मानकरी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगली व्यवस्था या ठिकाणी यात्रेची यावर्षी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी हजेरी आहेत। आज कासेगाव यात्रा रेणुकादेवी यल्लामा देवीची यात्रेचा शुभारंभ झालेला आहे। आज जण जोगती तृतीयपंथी देवदासी माळवाले परडेवाले जे रेणुकादेवी यल्लामावर जे निश्चिम श्रद्धा ठेवतात, ते जे भक्त आहेत, त्यांचाच पर्वणीचा दिवस आहे। जसा पुढच्या वर्षी कुंभमेळा सुरू होणार आहे प्रयागराजला, तसा हा आमचा कुंभमेळा आहे। दरवर्षीप्रमाणे कुंभमेळा 3 वर्षातनं होतो, हा कुंभमेळा आमचा दरवर्षी होतो। कासेगादेवी यल्लामा यात्रेची आजपासून सुरुवात झाली। आज लिंब, गंध, नैवेद्य हा यल्लामा देवीला रेणुकाला दाखवला जातो। वड्यावरून लिंब नेसून मातांगीला उजवं घालून यल्लामाच्या कोल्हामध्ये लिंब सोडला जातो। अशी यल्लामा देवीची यात्रा कासेगावमध्ये आज सुरू झाली, उद्या तिची सांगता आहे। या यात्रेला कमीत कमी 500 ते 600 वर्षाची परंपरा ही आम्ही ऐकू आहात। या यात्रेकरता भारतातून सर्व भक्तगण आलेले आहेत। आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तराखंड इथूनही आमचे भक्तगण आत्ता या यात्रेकरता आलेले आहेत। हे सगळे लोक येऊन एकमेकांना गाठीभेटी घेऊन हा आनंद उत्सव साजरा करत आहेत। कासेगादेवी यात्रा पंढरपूर। नमस्ते, मी दिया गावने बोलते, तृतीयपंथी। आम्ही हर वर्षी सालाबादप्रमाणे काशेगावला येत असतो। तर आम्ही पहिला दिवस आमचा आगमनाचा असतो। काशेगाव म्हणजे आमचे माहेरघर आहे, तर तिथं आमचं स्वागत केलं जातं। दुसरा दिवस हा म्हणजे या गावच्या देशमुख लोकांचा पहिला हा मानाचा लिंब निघतो। आज लिंबाला आमचा महोत्सव असतो। लिंब झाले 3ऱ्या दिवशी कीच साजरी होती। कीच म्हणजे आम्ही देवीला भांगडी फोडतो आणि सगळे जनजोगती हर गावचे एक गावचे सगळे एकत्र येतात। बोलणं, बसणं, सगळ्यांची भाषण करणं, सगळं गाठीभेटी होऊन जातात। एकमेकाला आम्ही सगळं बसतो, बोलतो, एकमेकाची सुखदुःख आमची लोक वाटून घेतो। तर ते पण त्यांचं सुखदुःख कोणी वाटून घेत नाही। आमचे लोकही आम्ही एकमेकाला समजून घेतो आणि एकमेकाचं लांब येतात, सगळं सहकार्य करतं। ही आमची हर वर्षीची यात्रा सालाबादप्रमाणे चालते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशी, बारशी आणि तेरस असं हे 3 दिवस यल्लामाची यात्रा काशेगावमध्ये भरते। एकादशी दिवशी देव पंढरपूरमधून निघतात, काशेगावमध्ये येतात। दुसऱ्या दिवशी लिंब, गंध, मानकऱ्याचे लिंब, नैवेद्य आणि 3ऱ्या दिवशी तिन्ही वाड्यामध्ये देव माहेरला जातो आणि यात्रेची सांगता होते। कीच झाल्यानंतर यात्रेची सांगता होते।